आरक्षण दिलं, आता एकनाथजी असताना सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आरक्षण देतोय। 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, मराठा समाजाच्या बाजूने आहोत, ओबीसीच्या बाजूने आहोत, पण यातून व्यवस्थित तोडगा निघाला पाहिजे। जो कायद्याने टिकेल कोर्टामध्ये टिकेल असा तोडगा आम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे आणि तोच प्रयत्न आम्ही करतो। रद्द करा, भाजप आणि ओबीसी नेत्यांचे महत्त्वाचं नातं आहे, त्यामुळे भाजप ओबीसी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेणार का? नाही, भाजपचं नातं ओबीसींची आहे, मराठ्यांची आहे, सगळ्या समाजाची, एससी असेल एसटी असेल। सरकार म्हणून असं कोणाचं नसतं की आमचं नातं यांच्याशी आहे आमचं नातं त्यांच्याशी आहे, पण आम्हाला सगळ्या घटकांना न्याय द्यायचा आहे। समाजात कोणावरही अन्याय होईल, कोणावर अन्याय होता कामा नये ही आमची त्यामागची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। मुंबई हिट एंड रन मामले में मुंबई पुलिस पर कई मुंबई वारंवार प्रश्न विचारला जातोय। मी या पद्धतीने सरकारला थेट आवाहन करतात। एक मिनिट भाई, एक मिनिट। तो अच्छा ना, हिट एंड रन में वर्ली में आरोपी को अरेस्ट किया करना ही चाहिए। मुंबई पुलिस पे खड़े हो रहे हैं, 3 दिन तक क्यों लगा पूरे मामले में अरेस्ट करने के लिए? नहीं, देखो पुलिस अपनी कार्रवाई बड़ी सख्ती से कर रही है। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय होम मिनिस्टर देवेंद्र जी है, शिंदे साहब है, सभी ने कहा है, जिन्होंने भी कहा है कि इसमें सख्त से कार्रवाई होनी चाहिए। अगर कोई भाग जाता है हिट एंड रन, मतलब उसी का मतलब वही है कि भाई मार के वो भाग रहा है, तो उसके बाद में उसको मिलने को थोड़ा समय तो लगता ही है। पुलिस तो बहुत सतर्क है, रात दिन काम कर रही है, लेकिन अगर वो भाग गए तो 1-2 दिन लगते हैं, ज़्यादा भी लगते हैं। और लेकिन पुलिस की कोई लापरवाही इसमें नहीं है, कोई लापरवाही नहीं। उसको कहा रात भर 3-3, 4-4, 2-2 बजे जाकर पुलिस ने पूरा कहाँ से फार्म हाउस से रेस्ट हाउस उसको ढूंढ निकाला है, उसके घर वालों को भी ढूंढ के निकाला है। तो इसमें पुलिस कार्रवाई नहीं कर रही, जानबूझ के लापरवाही कर रही है। मतलब मुझे लगता है कि ये ऐसी कोई बात नहीं। विपक्ष मांग कर रहा है कि मर्डर के चार्जेस भी लगाए जाए इसमें। अभी वो कानूनन जो भी होता है वो तो होगा उसमें। सरकार की तरफ से कोई मिलने तक नहीं गया, विक्टिम की फैमिली को सरकार की तरफ से कोई मिलने नहीं गया, कोई फाइनेंशियल असिस्टेंस अभी तक अनाउंस नहीं किया गया। नहीं, मुझे इसके बारे में कोई मालूमात नहीं, जानकारी नहीं है। मैं 2-3 गाँव में था, थोड़ा जलगांव में था, मैं कल ही आया हूँ यहाँ पे, इसलिए मुझे कोई इसके बारे में जानकारी नहीं। प्रकाश आंबेडकर म्हणतात की सरकारने लिहून द्यावं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीला धक्का लागणार नाही, मराठा आरक्षण देताना लेखी द्यावं। आणि सरकारची ही भूमिकाच आहे की कोणावरही अन्याय होणार नाही, मराठा समाजावरही अन्याय होणार नाही, ओबीसीवरही अन्याय होणार नाही। वारंवार शासनाने सांगितलेलं आहे, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। कोणावरही आम्ही अन्याय करणार नाही, कोणाचे ताटला करून आम्ही कोणाला देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। ज्याचं जे न्याय असेल ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः आहेत, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते स्वतः लक्ष घालतायत। ओबीसीच्या बाबतीमध्ये आम्ही काल त्यांनीच बैठक त्या ठिकाणी बोलवली होती आणि म्हणून कोणी या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज नाही। पाटलांनी तर कुणावर अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका असेल। आरक्षणावर कायद्याच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं गिरीश महाजन म्हणतायत।